नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग जबरदस्त असा आहे. कारण आजच्या भागामध्ये ईश्वरी आणि अर्णव यांना मामीच्या विरोधात एक मोठा पुरावा सापडणार आहे. तर अर्णव पोलीस स्टेशनमध्ये मंजुळाला घेऊन जात असताना अचानक गुंड येतात आणि अर्णवच्या गाडीसमोर उभे राहतात. आणि अर्णव, शिर्के, त्याचबरोबर आता आकाश सगळेजण त्यांच्याबरोबर मारामारी करायला लागतात. आतून मंजुळा ओरडते की अर्णव दादा, तुम्ही सगळे प्लीज गाडीत बसा, मारामारी करू नका. तेव्हा मग आता ती असं बोलत असताना तिथे मारामारी सुरूच असते. मात्र एक गुंड हा अर्णवच्या गाडीजवळ जातो आणि दरवाजा खोलून मंजुळाला बाहेर काढतो. चला, बाजूला चला, जरा काही करण्याचा प्रयत्न केला ना तर हिला आता इथे उडवीन. चला लवकर बाजूला वा बाजूला, नाही तर गोळ्या हिच्या डोक्यात घालीन, असं म्हणून आता तो बाजूला होत असतो आणि मंजुळाला घेऊन चाललेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो की सोड, तिला लागेल, काही करू नको. परंतु तरीही तो ऐकत नसतो. तो म्हणतो की बाजूला व्हा, नाहीतर मग काय होईल त्याचा विचारही करू शकत नाही. तेव्हा आकाश म्हणतो की सोड तिला. शिर्के पण जोरात ओरडत असतात की सोड, नाहीतर बघा काय होईल ते. पण ते काही ऐकत नाहीत. मंजुळाला गाडीत भरून घेऊन जातात. तर इथे त्यांच्या हातात आता काहीही राहिलेलं नसतं. गन पॉईंटवर तिला घेऊन गेलेले असतात. आता अर्णव थेट पोलिसांमध्ये येतो आणि त्यांच्यावरतीच दमदाटी करायला लागतो की इन्स्पेक्टर साहेब, काय चाललं आहे का इथे तुमच्या एरियामध्ये? म्हणजे तुम्ही काही काम करताय की नाही या सगळ्या गोष्टींवरती? मला तर हे अजिबात पटत नाही आहे. म्हणजे माझ्या वडिलांचा खून झाला आहे, त्याच्यावरही 15 दिवसच्या वर होऊन गेले, काही इन्व्हेस्टिगेशन झालेलं नाही आहे. तिकडचंही CCTV फुटेज काही नाही. पण आता ज्या मुलगी जी आय विटनेस आहे तिचंही आता रात्रीचं किडनॅपिंग झालेलं आहे. हे सगळं इतकं कसं होऊ शकतं? म्हणजे पोलिसांचा बंदोबस्त असूनही या गोष्टी कशा घडू शकतात? तेव्हा आकाश म्हणतो की तुम्हाला कळतं आहे का ही गोष्ट किती सिरियस आहे? माझ्या काकांचं मर्डर झालं आहे आणि त्यामध्ये तुमच्याकडून काही एक होत नाही आहे. तेव्हा मग इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा मिस्टर अर्णव, मिस्टर आकाश, काम डाऊन. तुमचं दुःख मला समजू शकतं, तुम्ही काय बोलण्याचा प्रयत्न करताय, पण आमचा तपास सुरू आहे, आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. तेव्हा मग आकाश म्हणतो की पूर्ण प्रयत्नांनी काय होणार आहे? तुम्हाला कळतं आहे, तुम्ही फक्त प्रयत्न करत राहिले आहात, पण बाकी काही मिळत नाही आहे तुम्हाला. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ते CCTV फुटेजही तुम्हाला मिळत नाही आहे. तेव्हा मग आता लगेचच ते म्हणतात की हे बघा, ते CCTV फुटेज अगोदर कोणीतरी डिलीट केलं आहे, त्यामुळे ते मिळवायला वेळ लागतो आहे आम्हाला. तेव्हा मग अर्णव म्हणतो की तेच ना, ते CCTV फुटेज डिलीट केले आणि आता जिथे मंजुळा किडनॅप झाली आहे त्याचं काय? तेव्हा मग ते म्हणतात की हे बघा, जे काही आहे किडनॅपिंग आम्ही बघतो, तुम्ही लक्ष देऊ नका. आणि शिर्के, हे बघा, यांना घेऊन जा, मी रिक्वेस्ट करतो, आणि जे काही असेल तर मी तुम्हाला ते कळवतो. आता शिर्के हे सरांना घेऊन जातात आणि मंजुळाच्या घरी आलेले असतात. आता मंजुळाचे वडील हात जोडून म्हणतात की हे बघा अर्णव, तुम्ही काहीही करा, पण माझ्या मुलीला सोडवा तिथून. खरंच तिला खूप त्रास होत असेल तर मला खूप भीती वाटते. माझी मुलगी ही खरंच तुमच्यासाठी खूप प्रयत्न करायची हो, रोज दिवस रात्र तुमच्यासाठी दोघांसाठी दिवाबत्ती करायची देवाजवळ आणि प्रार्थना करायची. जेव्हापासून ही स्पर्धा सुरू झाली होती ना तेव्हापासूनच ती तुमच्यासाठी खूप काही करायला बघायची. म्हणजे तिला आवडायचं हे सगळं. खरं तर तिला ह्या सगळ्याचा इतका त्रास होईल मला वाटलं नव्हतं. ती बिचारी तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची आणि बघा ना तिच्यावरती आज काय वेळ आली. तिलाच किडनॅपर घेऊन गेली. माझ्या मुलीला काही करणार तर नाहीत ना? खरंच मला खूप वाईट वाटतं. तुमच्यासाठी तिने खूप केलं, पण बिचारी ती अडकली ना संकटात. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघा काका, मला माहिती आहे तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास होतो आहे, पण तुम्ही नका काळजी करू. तुमची मुलगी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत आलेली असेल. मी तिला सोडवून नक्कीच आणणार, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला प्रॉमिस करतो, काहीही झालं तरीही मी लवकरात लवकर मंजुळाला सोडून आणणार आणि जे किडनॅपर आहेत त्यांनाही पोलिसांच्या ताब्यात देणार. तुम्ही प्लीज काळजी करू नका, प्लीज शांत व्हा तुम्ही. आणि हो, तुमची काळजी घेण्यासाठी इथे शिर्के आहेत, काहीही असेल तर त्यांना सांगा, प्लीज शांत व्हा. आता अर्णव, आकाश बाहेर येतात आणि शिर्केंवरती आपण यांची जबाबदारी तर टाकली आहे, पण आपल्यालाही पुढे आता काहीतरी शोधायला हवं. आणि आकाशला तो म्हणतो की जिथून किडनॅपिंग झालं आहे त्या किडनॅपिंगचं CCTV फुटेज वगैरे पोलिसांना शोधायला सांग आणि नक्की काय होतं या सगळ्या गोष्टी बघत राहायला पाहिजेत. शिवाय मंजुळाचं किडनॅपिंग कसं झालं या सगळ्या गोष्टींचाही नीट विचार करायला हवं. आता अर्णव, आकाश घरी आलेली असतात आणि घरी आल्यावर मंजुळा किडनॅपिंग झाली हे समजताच अंजली म्हणते की हे कसं काय? म्हणजे नक्की ह्या मंजुळाचं किडनॅपिंग झालं तरी कसं? काय घडलं होतं नेमकं? तेव्हा आकाश सगळी सविस्तर माहिती सांगायला लागतो. म्हणजे जे काही घडलं होतं तो प्रकार सांगत असतो. काही गुंड आले होते, गाडी समोर घेऊन आमच्या गाडीच्या समोर उभे राहिले.
म्हणून मग आमच्यामध्ये मारामारी सुरू झाली आणि त्याच मारामारीमध्ये मंजुळाला एक गुंड घेऊन आला आणि तिच्या डोक्याला बंदूक लावली होती. तिला गन पॉईंटवरती घेऊन गेले आमच्यासमोरून. आम्हाला काही करता आले नाही. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर सगळ्या जणांना धक्का बसतो. आकाश म्हणतो की आम्ही सगळे वाट बघत होतो तिला वाचवू, परंतु नाही, कोणीच काही करू शकलं नाही. प्रॉब्लेम झाला आहे सगळा. आता मंजुळाच्या घरी पण आम्ही जाऊन आलो आहे, सगळं काही बघितलं आहे, पण नाही, अजिबात नाही. अर्णव तर डोक्याला हात लावून बसलेला असतो, तरीही अर्णवचं म्हणजे काही डोकं चालत नसतं. तेव्हा आजी म्हणते की बापरे, खरंच या मंजुळाचं वाईट झालं. म्हणजे खरं तर ती आपल्याला मदत करायला गेली, पण बिचारी तीच मोठ्या संकटामध्ये अडकल्यासारखी झाली. आपल्याला मदत करायला आली होती ना ती. तेव्हा मग आता सगळेजणं टेन्शनमध्ये असतात. अंजली पण म्हणते की हे सगळं खूप विचित्र वाटतं आहे. त्याबरोबर ईश्वरीच्या डोक्यात विचार येतो. ती म्हणते की 1 मिनिट, मला जरा सांगा की तिचं किडनॅपिंग झालं त्याच्या आधी ती पहिल्यांदाच तर आपल्या घरी आली होती. म्हणजे ती इथे आली होती कारण की तिला जेव्हा ती आपल्याला भेटायला आली, पण तिला माहीत नव्हतं की रमाकांत हे आपले बाबा आहेत. म्हणजे तिने हे सगळं पहिल्यांदाच पाहिलं होतं. मग अगोदर हे सगळं कोणाला माहीत असण्याची शक्यता खूप कमी आहे. मग नक्की हे सगळं कोणाला समजलं असेल? याचा अर्थ मंजुळा इथे आली, तिला बाबांबद्दल आपल्याला सगळ्यांना सांगायचं होतं, ते सांगितलं. नंतर मग ती पोलीस स्टेशनमध्ये जात होती. ही बातमी एवढ्या कमी वेळात बाहेरच्या व्यक्तीपर्यंत म्हणजे किडनॅपरपर्यंत कशी पोचली असेल? आता मात्र मामाही विचार करू लागतो. सगळ्यांच्या डोक्यात प्रकाश पडतो. तर वल्लरी विचार करते की बापरे, झालं, या उदयकांतेला मी सगळं सांगितलं तर खरं, त्या मंजुळाचं तोंडही बंद केलं, पण या ईश्वरीचं तोंड कसं बंद करायचं? ही आगाऊपणाने विचार करायचा काही सोडतच नाही आहे. एकामागोमाग एक जास्तच डोकं चालवत चालली ही ईश्वरी. काहीतरी हिचंही केलंच पाहिजे असा मम्मीच्या विचार डोक्यात येतो. तर अंजली म्हणते की हो, म्हणजे ईश्वरीचं बोलणं अगदी बरोबर वाटतंय मला. मंजुळा इथे आली, या अगोदर तिला काही माहीत नव्हतं, पण लगेच तिला या सगळ्या गोष्टी कशा काय माहीत पडल्या? मलाही जरा डाऊटफुल वाटतं हे सगळं. म्हणजे किती काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी मला तरी वेगळ्याच वाटत आहेत. तेव्हा मग आता लगेच वल्लरी म्हणायला लागते की हे बघ ईश्वरी, मला तरी तेवढ्यातच लगेच नम्रता म्हणते की नाही नाही ईश्वरी, म्हणजे आपल्या घरातलं कोणीतरी बाहेर सांगणं हे शक्यच नाही आहे. तेव्हा मग वल्लरी म्हणते की हो, हुशार आहेस गं नम्रता तू, अगदी म्हणजे बरोबर बोलतेस. अगं मला सांग ईश्वरी, तू उगीचच काही बाई मनाच्या अर्णवच्या मनामध्ये भरून देऊ नकोस बरं का. म्हणजे तू काही बोलशील आणि त्याच्या मनात काही भरवशील. घरातलं कोणीतरी केलं असेल असं काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा मामा म्हणतो की 1 मिनिट वल्लरी, जरा थांब. ती कुठल्या तरी दिशेने विचार करते, तो बरोबर वाटतोय मला तिचा विचार, ती बरोबर बोलते. तेव्हा मग वल्लरी म्हणते की काय तुम्ही पण बरोबर बोलताय? याचा अर्थ तुम्हालाही असंच वाटतं आहे का की हे सगळं जे काही घडलं आहे ते घरातल्या कोणीतरी घडलं आहे, कोणामुळे तरी घडलं आहे? म्हणजे तुम्ही घरातल्या व्यक्तींवर सरळ आरोप करत सुटलायत. ईश्वरी म्हणते की हे बघा मामी, मी घरातल्या कोणत्याही व्यक्तीवर आरोप करत नाही आहे, मी फक्त शक्यता दर्शवली आहे. म्हणजे मला फक्त असं म्हणायचं आहे की घरातल्या व्यक्तींवरती बाहेरच्या कोणाचं तरी अगदी बारीक लक्ष आहे, म्हणून हे सगळं घडतं आहे. तुम्ही जरा मी काय बोलते तो विचार करा. आणि मला हेच म्हणायचं होतं, मला घरात कोणावरही दोष द्यायचा नव्हता, असं ईश्वरी बोलून दाखवते. म्हणजे बाहेरचंच कोणीतरी आहे जो या गोष्टीबाबत जास्त विचार करत आहे. आता मात्र सगळेजण शांत झालेले असतात. काय करावं हे कुणाला काही कळत नसतं. तर वल्लरी बाजूला आलेली असते आणि रमाकांतचा जो फोन असतो तो फोन ती घेऊन येते आणि म्हणते की हा फोन मला अडकवू शकतो. रमाकांतचा फोन माझ्याकडे सापडला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, काहीतरी मला केलंच पाहिजे असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये यायला लागतो. आणि ती म्हणते की हा फोन आता मी इथेच पुरून टाकते, म्हणजे काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे आता वल्लरी तो जो फोन असतो तो तिथेच ठेवत असते आणि मातीमध्ये म्हणजेच फावडा वगैरे घेऊन, कुदळ घेऊन ती माती खणण्याचा प्रयत्न करत असते. ईश्वरी मामीच्या खोलीत येते की मामी, हे घे तुमच्यासाठी गरम गरम हळदीचं दूध. पण आता ती विचार करते की ही मामी कुठे गेली नेमकी. ती बाथरूमजवळ जाऊन आवाज देते तरी मामी नसते. तर आता मामीचा अचानक फोन वाजायला लागतो. ईश्वरी हा तिचा फोन बघते आणि म्हणते की हे काय, मामीचा फोनही वाजतोय, पण नक्की मामी गेली तरी कुठे? म्हणून ती आता फोन घेऊन मामी मामी असा आवाज देत बाहेर जाते. तर इथे अर्णव हा शिर्केंना फोन लावतो आणि विचारतो की शिर्के, काही अपडेट आहे का पुढे? मंजुळाच्या केसबद्दल काही समजलं आहे का, त्या CCTV फुटेजबद्दल? तेव्हा मात्र आता शिर्के म्हणतात की सर, म्हणजे त्याच्याबद्दल काही समजलेलं नाही आहे, कारण की CCTV फुटेजमध्ये ते लोक दिसले, पण गाडी कुठल्या दिशेने गेली ते मात्र कुठे कळलं नाही. पुढे कुठला रस्ता बदलला
तेव्हा मग अर्णव म्हणतो की शिर्के, तुम्हाला कळतं आहे का किती सिरियस मॅटर आहे हे सगळं. त्या मंजुळाला शोधून काढणं खूप गरजेचं आहे. मी तिच्या डॅडला तसं प्रॉमिस केलं आहे की तिला लवकर शोधून काढेन. मग काय करताय हे तुम्ही सगळं. तेव्हा मग शिर्के म्हणतात की हे बघा अर्णव सर, तुम्ही नका काळजी करू, आपण शोधत आहोत ना, सापडेल, नक्की सापडेल काहीतरी. मी बोलतो त्यांच्याशी आणि नक्की काळजी करू नका. आपल्या माणसांचं लक्ष आहे तिच्या वडिलांवर, नका काळजी करू. आता मात्र अर्णवला खूपच जास्त हॅरॅसमेंट झालेली असते. बाबांचं जाणं, त्यानंतर मंजुळाची अचानक किडनॅपिंग, त्यामुळे त्यालाही खूप टेन्शन आलेलं असतं. तर इथे उदयकांत हा सारखा फोन करत असतो वल्लरीला. खरं तर वल्लरीला जो फोन येत असतो तो उदयकांतचाच असतो आणि जर ईश्वरीने तो फोन उचलला तर मात्र इथे तिचा खेळ खल्लासच होणार असतो. परंतु आता काहीही उरलेलं नसतं. वल्लरी फोन उचलत नसते. उदयकांत वैतागतो की काय झालं, ही बाई गेली तरी कुठे, ही फोन का नाही उचलते, असं म्हणून तो आता वैतागत असतो. वल्लरी आता तिथेच असलेल्या कुठल्या तरी एक छोटीशी धारदार वस्तू घेते आणि त्या वस्तूच्या साहाय्याने ती आता तिथली माती खणायला लागते आणि खणून त्यामध्ये आता ती मोबाईल पुरायला लागते. आणि ते करता करता वल्लरीच्या हाताला आता तिचीच बांगडी वाढवते आणि लागते. मग वल्लरी पटकन तिचा हात धरते आणि ईश्वरी मामी असा आवाज देत बाहेर येते. तेव्हा पटकन वल्लरी ही बाजूला होत असते, म्हणजे तिला काही जाणून द्यायचं नसतं. ईश्वरी म्हणते की मामी कुठे आहात तुम्ही, मी सगळीकडे शोधलं तुम्हाला, हा घ्या तुमचा फोन, मगाचपासून वाजत होता. तेव्हा आता ती फोन बघते आणि मनात घाबरते की या ईश्वरीने फोन उचलला नाही, अगदी बरं झालं. नंतर मग ईश्वरी म्हणते की मामी तुम्ही इथे काय करत होतात. तेव्हा ईश्वरीला ती म्हणते की नाही गं, ही काय इथेच मोकळ्या हवेमध्ये होते. मग ईश्वरी विचारते की तुमच्या हाताला काय लागलं आहे. पण मामी म्हणते की ते काही नाही, अगं जरासं लागलं, बाकी काही नाही. बरं ठीक आहे, माझा फोन बघतोय मी, काय कोण होतं ते बघते, थँक्स, असं म्हणून ती ईश्वरी विचारते की मामी तुम्हाला औषध लावून देते. पण मामी म्हणते की नको, मी बघते, थँक्यू, असं म्हणून ती निघून जाते. आता ईश्वरी विचार करते की मामी नेमकी इथे काय करत होती, म्हणून ती आता आजूबाजूला जरा इकडे तिकडे बघते. पण तिला तिथे काही वेगळं असं वाटत नाही आणि म्हणूनच ती आता तिथून निघते. त्यानंतर आता ईश्वरी ही रूममध्ये आलेली असते आणि तिच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार सुरू असतात. आणि नंतर अर्णव ईश्वरी झोपतात. तेव्हा अर्णव आता झोपत असताना त्याला सारखं इकडून तिकडे कुशी बदलत असतो, त्याला त्रास होत असतो. तेव्हा हळूहळू त्याला आता थंडी वाजायला लागते. ईश्वरीचं पटकन लक्ष जातं की अर्णवला काहीतरी होतं आहे. अर्णव उजव्या कुशीला डाव्या कुशीला असं सारखं होत असतो आणि त्याला थोडा श्वास घ्यायलाही त्रास होत असतो. म्हणून ईश्वरी आता थोडी बघते तर अर्णव हा अजूनही थोडा अनकॉन्शियस असतो. ती म्हणते की नाही, काहीतरी गडबड नक्की आहे. ईश्वरी आता उठते आणि उठून ती आता अर्णवकडे बघायला लागते. अर्णवच्या गालाला हाताला हात लावल्यानंतर तिच्या लक्षात येतं की अर्णवचं अंग गरम असतं. ईश्वरी म्हणते की हे काय दमलेत, त्यामुळे त्यांना जरा तसं झालं आहे, 1 मिनिट, असं म्हणून ती जरा आता बाजूला होते. आणि बाजूला झाल्यानंतर ती स्वतःच्या अंगावरचं अंथरूण काढते आणि काहीतरी बाटली घेऊन येते आणि त्या बाटलीमधून मुलतानी माती बाहेर काढून ती माती ती आता अर्णवच्या पायाला घासणार असते. तर आता अर्णवचा पाय हा जरा गरम असतो, त्यामुळे ईश्वरी त्याच्या पायाला आता ती माती घासायला लागते. बाऊलमध्ये ती माती काढते आणि नंतर त्यामध्ये पाणी ओतून ती त्याची एक अशी पेस्ट बनवून घेते आणि नंतर अर्णवच्या पायाला लावायला घेते. अर्णव अजूनही गाढ झोपलेला असतो. ईश्वरी त्याची अशी व्यवस्थित पेस्ट बनवून घेते आणि अर्णवच्या पायाला ती आता लावायला जाते. तेव्हा अर्णव अजूनही गाढच असतो. ईश्वरी त्याच्या अंगावरचे पांघरून बाजूला करते आणि नंतर ती पेस्ट बनवून त्याच्या पायाला व्यवस्थितपणे त्याचा लेप लावायला लागते, जेणेकरून अर्णवला जरा बरं वाटेल. तेव्हा आता ते लावत असताना अर्णवला पटकन जाग येते. मिस इंदोर, तू काय करतेस, थांब. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर जरा थांबा, मी लेप लावते मुलतानी मातीचा. तेव्हा तो म्हणतो की नको नको प्लीज, माझ्या पायाला तू हात लावू नको, राहू दे. पण ईश्वरी म्हणते की नाही, जरा थांबा, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल, जरा थांबा, असं म्हणून ती आता त्याला थांबवते आणि पायाला अर्णव काही लेप लावून घेत नसतो, पण ईश्वरी जबरदस्ती लावते. म्हणते की झोपा, तुम्ही दमले आहात ना, त्रास होतोय तुम्हाला, आराम करा, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल, मी हा लेप लावून देते, म्हणजे तुम्हाला जरा फ्रेश वाटेल, झोपा, असं म्हणून ती आता त्याच्या पायाला पूर्णपणे तो लेप लावायला लागत असते. ईश्वरी म्हणते की तुम्ही खूप दमले आहात, सगळ्या गोष्टी एकामागोमाग एक घडत आहेत ना, म्हणून प्लीज शांत व्हा, असं म्हणून आता ईश्वरी ही तो लेप घेते आणि अर्णवच्या पायाला ती आता तो लेप लावत चाललेली असते. आणि लावत असताना अर्णव आता शांत झोपलेला असतो. ईश्वरी मनातच विचार करते की नाही, हल्ली अर्णव सरांना खूप दमायला होते, या ज्या काही सगळ्या गोष्टी चालू आहेत ना, त्यामुळे त्यांना थकायला होते आणि ते दमत आहेत, म्हणून सगळं होतं आहे. ठीक आहे, मी हा लेप लावते,
म्हणजे त्यांना जरा बरं वाटेल. आता ईश्वरी जेव्हा लेप लावायला सुरुवात करते तेव्हा अर्णवचा डोळा लागायला सुरुवात होते आणि अर्णव आता गाढ झोपलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सकाळी सगळे आपल्या आपल्या जागेवरून म्हणजेच उठून फ्रेश होऊन खाली आलेले असतात. सगळे विचारात बसलेले असतात. तेव्हा मग आता आजी म्हणत असते की काय झालं रे अविनाश, काय विचारतोयस? तेव्हा तो म्हणतो की आई म्हणजे मला एक गोष्ट बोलायची होती. तेव्हा आजी म्हणते की या ना बसा, काय झालं आहे, सगळेजण काय बोलायला आलात एकदम? तेव्हा आता मामा म्हणतो की हो म्हणजे एक गोष्ट बोलायची होती की म्हणजे आता सगळं काही झालं, भाऊजींचं कार्य वगैरे सगळं उरकलं, आता त्यांच्या अस्थि विसर्जित करण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे ते केलं पाहिजे. तेव्हा मग आजी म्हणते की हो म्हणजे हे करायचं झालं तर वाराणसी किंवा नाशिक इकडे करतात. आपल्याला एवढ्या लांब जाणं तर थोडं कठीण वाटते. मग नाशिकशी जे गुरुजी आहेत ना त्यांच्याशी मी बोलून घेते, मग आपण तिथे यांचं अस्थि विसर्जन केलं पाहिजे. तेव्हा अर्णव म्हणतो की हो ॲक्च्युली आजी मला या सगळ्यामधलं काही माहीत नाही आहे, तुम्ही जसं सांगाल तसं मी करेन, काही प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा मग आजी म्हणते की हो तसंच करावं लागेल. अर्णव म्हणतो की सगळं कसं करायचं ते सांगा. त्याबरोबर ईश्वरी म्हणते की नाही म्हणजे मला जरा एक गोष्ट बोलायची होती तुमच्या सगळ्यांशी. तेव्हा आजी म्हणते की बोल ना बाळा, काय झालं? ईश्वरी सांगायला लागते की आजी ॲक्च्युली एक प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे मला ना बाबांनी त्यांची शेवटची इच्छा सांगितलेली होती. शेवटची इच्छा हीच होती त्यांची की ते गेल्यानंतर त्यांच्या ज्या काही अस्थी आहेत त्या दुसरीकडे कुठेही विसर्जन करू नका, त्या तुम्ही तुमच्या जवळच ठेवा. म्हणजे खरं तर असं होतं की त्यांना वाराणसी किंवा कुठेही लांब त्यांच्या अस्थि विसर्जित करून द्यायच्या नव्हत्या. त्यांना आपल्याजवळच राहायचं होतं. त्यांनी सांगितलं होतं कुठेही लांब जाण्यापेक्षा मला शांतता मिळणार नाही, माझ्या गार्डन एरियामध्ये किंवा आपलं जे गार्डन असेल तिथे जवळपास त्याच मातीमध्ये तुम्ही मला ठेवा, म्हणजे मला असं वाटेल की मी तुमच्या जवळच आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी आनंदाने करू शकेन. आता हे सगळं घडत असताना बाबांनी सांगितलेलं ईश्वरीला आठवतं. त्यानंतर मग आता बाबांनी सांगितलेलं हे आठवल्यावर ईश्वरीचं बोलणं ऐकून सगळ्यांना धक्का बसतो की बाबांच्या की वेगळी खंत ही होती की काही झालं तरीही मी माझ्या मुलांना वेळ दिलेला नाही आहे आणि त्यामुळे माझ्या मुलांना आता मला वेळ दिला पाहिजे आणि यासाठीच मला माझ्या फॅमिलीबरोबर राहायचं आहे. कित्येक वर्षानंतर मी परत आलो, पण मला माझ्या फॅमिलीचा लळा लागला आणि त्यामुळे मला माझ्या कुटुंबासोबतच राहायचं आहे. त्यासाठी या सगळ्या गोष्टी मला करायच्यात. म्हणून मी आता ठरवलेलं आहे की काही झालं तरीही माझ्या कुटुंबासोबतच मला राहावं लागेल. आता हे झाल्यानंतर आजी ही विचार करते की इतकं सगळं रमाकांतराव विचार करत होते. आता मात्र आजीला रडायला येतं. ती म्हणत असते की खरंच माझ्या लेकीचा संसार मोडला, इतक्या वर्षांपूर्वी ती निघून गेली आणि आता जावयाचं अस्थि विसर्जन करण्याचं माझ्या नशिबात येतं आहे. काय करावं खरंच कळत नाही आहे. नियती इतकी क्रूर तरी कशी होऊ शकते ना, मला खरंच समजत नाही आहे. आता आजी मात्र खूप धायमोकळून रडायला लागते. काय बोलावं हे तिला काही सुचत नसतं. माझी लेक गेली आणि त्यानंतर आता जावई, एक एक करून सगळेजण जात आहेत, काय करायचं असं म्हणून आता आजी ही रडायला लागते. ईश्वरी म्हणते की आजी प्लीज शांत व्हा, तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेऊ नका. परंतु मामाही म्हणतो की आई शांत हो. अर्णवलाही आता खूप वाईट वाटतं की बाबांची इतकी शेवटची इच्छा होती की फक्त आमच्याबरोबर राहायचं आहे. आता अंजली उठते आणि म्हणते की हे बघ आजी, तुला त्रास होतो आहे मला माहिती आहे, पण प्लीज या सगळ्या गोष्टी अशा त्रास करून घेऊ नकोस, मला माहिती आहे, प्लीज शांत हो आजी, नाहीतर त्याचा तुलाच त्रास होईल, असं ती आता बोलायला लागते. त्यानंतर मग आता अस्थि विसर्जनची वेळ आलेली असते आणि अर्णव हा ते घेऊन आलेला असतो. आजी आणि अंजली सगळे बाहेर आलेले असतात. मग अर्णवला मामा म्हणतो की अर्णव तू विसर्जन करून घे आणि त्याचबरोबर आजी आणि मामा आतमध्ये जातात. मामा त्यांना घेऊन जातो आणि म्हणतो की चला मी तुम्हाला घेऊन जातो आणि तो आतमध्ये घेऊन गेल्यानंतर आता इथे ईश्वरी आणि अर्णव फक्त दोघेजणच असतात. ते दोघंजणं येतात आणि अर्णव हा त्यांना जायला सांगतो. मामा म्हणतो की आई अंजली चला तुम्ही आतमध्ये. दोघीजणही आतमध्ये जातात कारण त्यांना खूप असा त्रास होत असतो. अर्णव ईश्वरी दोघं येतात. ईश्वरी म्हणते की अर्णव सर एक गोष्ट करायची, आता बाबांचं अस्थि विसर्जन करत असताना एक गोष्ट करा, ते म्हणजे की तुम्ही आता मनातल्या मनातच त्यांना सांगा की तुम्ही त्यांना माफ करून टाकलेलं आहे आणि मग त्यांना माफ केलेलं असताना या सगळ्या गोष्टी त्यांना खूप सोप्या जातील. म्हणूनच तुम्ही हे सगळं करा आणि ऐका माझं, असं म्हणून ती आता अर्णवला म्हणत असते. तेव्हा अर्णव आता बाबांच्या अस्थि घेतो आणि मनातल्या मनातच बाबांना तो आता माफ करून टाकतो. आणि त्यानंतर मग ते पुरण्यासाठी म्हणजेच अस्थि या आतमध्ये पुरायचे असतात, त्यामुळे तो गप्प बसलेला असतो.
ईश्वरी आता बघते अर्णवने बाबांना मनातल्या मनात हात जोडलेला आहे आणि हात जोडल्यानंतर अर्णव त्यांच्याकडे बघत असतो. ईश्वरी ही अर्णवला सांगते की अर्णव सर, हे सगळं करायला आपल्याला खरंच खूप मन लागणार आहे, तुम्ही आरामात करा हे सगळं. तेव्हा मग अर्णव तिथली माती फावडा घेऊन खणायला लागतो आणि ती माती आता खणायला लागतानाच ईश्वरी म्हणते, 1 मिनिट अर्णव सर, इथे ना काहीतरी आहे, जरा थांबा, आपल्या हाताला काहीतरी लागल्यासारखं वाटतंय, जरा मोबाईल का काहीतरी आहे बघूया. तेव्हा मग अर्णव ते घेतो आणि त्यानंतर मग बघायला लागतो तर तो मोबाईल असतो. अर्णव तिथून उचलतो फोन आणि म्हणतो की ईश्वरी 1 मिनिट, हा काहीतरी प्रॉब्लेम आहे, हा मोबाईल दिसतोय. ईश्वरी आता बघते तर ती म्हणते की हा मोबाईल इथे कसा काय आला आणि कोणाचा आहे हा मोबाईल. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, हा तर बाबांचा मोबाईल आहे, काय करायचं ना काहीच समजत नाही आहे, बाबांचा मोबाईल इथे कसं काय आला. तेव्हा अर्णव म्हणतो की काहीतरी प्रॉब्लेम आहे मिस इंदोर, पण त्यांचा फोन इथे कोणी ठेवला असेल की त्यांनीच ठेवला असा, हे काही वेगळंच आहे, काही कळत नाही आहे. तेव्हा मग ईश्वरीला तो म्हणतो की बाबा तर अगोदर आपले जे फंक्शन होते त्यावेळेला कुठे गेले होते तर स्पर्धेला आलेच नव्हते, ते गेले होते, नेमकं काय घडलं असेल कशाला काही कळत नाही आहे. त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मग इथे बाबांचा मोबाईल कोणी पुरला असेल, काहीतरी नक्की लॉजिक आहे याच्यामागे, बाबांचा मोबाईल आणि नक्की काहीतरी आहे जे आपल्याला कळत नाही आहे. बाबा वारीला गेले, नंतर ते डायरेक्ट तिकडे फंक्शनला आले, घरी येण्याचा प्रश्नच नव्हता त्यांचा, मग नक्की हे घरी कसे काय आले आणि काय हा प्रकार घडला, असा सगळ्या अर्णवच्या मनातही विचार येत असतो. अर्णव म्हणतो की नाही, हे काहीतरी वेगळं आहे जे आपल्याला माहिती नाही आहे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला शोध घेतला पाहिजे. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्णव आणखीन माती खणायला लागतो, तर ती खणत असताना त्यांच्या हाताला एक हिरव्या कलरची बांगडी लागते. अर्णव म्हणतो की 1 मिनिट मिस इंदोर, मला कळत नाही ही बांगडी कोणाची आहे, नक्की कोणाचं आहे हे सगळं. आता तो बांगडी बघायला जाणार तेवढ्यातच ईश्वरी म्हणते की 1 मिनिट अर्णव सर, इकडे द्या ती बांगडी. आता हातामध्ये ती बांगडी बघतो आणि तिलाही आता संशय यायला लागतो की वेगळंच काहीतरी आहे. तर तिला आदल्या रात्रीचा प्रकार आठवतो. आदल्या रात्री अर्णवला जी बांगडी सापडली तो मामीचा बांगडीचा तुकडा पडलेला असतो. ईश्वरी विचार करते की हा बांगडीचा तुकडा हा तर मी बघितल्यासारखा वाटतोय, मामीचा म्हणजे मामी आणि या मोबाईलचा काही संबंध असेल का बाबांच्या. तेव्हा ईश्वरी मामीचा हात बघते आणि हात बघून आता मोबाईल मोबाईल तिच्या हातात असतो आणि ईश्वरी म्हणते की मामी, तुमच्या हाताला काय लागलं आहे, मला ना जरा तुमची बांगडी बघायची होती, असं म्हणून ती आता बघायला जाते. आणि ईश्वरीला आता संशय खरा ठरेल का, नेमकं काय होईल, सगळं पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.